नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन आपल्या पॉडकास्ट मध्ये, ज्याचं नाव आहे बोलकी दुनिया. तर आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी नवनाथांची 35 वर्ष सखोल साधन करताना दैवी अनुभव घेतले आहेत आणि त्यांच्याकडून आपण अध्यात्म, जीवन प्रवास आणि आपल्या संसारिक जीवनामध्ये अध्यात्माचं काय महत्व आहे हे जाणून घेणार आहोत. तर चला आपण त्यांच्याशी चर्चा करूया. ओम चैतन्य नवनाथाय नमः. गुरुदेव दत्त. तुम्ही 35 वर्ष नवनाथांची साधना केली, हा. तरी साधनेची सुरुवात तुम्ही कशी आणि कुठून केली? सुरुवातीला ह्या मार्गात शिरण्यासाठी आमच्या बंधूंचा, माझ्या भावाचा म्हणजे संभाजी तावरे आमच्या बंधूंचं नाव, त्यांनी मला सुरुवातीला गायडन्स केलं, याच्यामध्ये मदत केली. ते आमच्या घरामध्ये ते शाळेमध्ये 4थीला असताना नवनाथ ग्रंथ वाचायचे. काय ते नवनाथ ग्रंथ वाचायचे आणि आम्ही लहान होतो, आम्ही ऐकत बसायचो. तर त्याची गोडी लागायला लागली. ते आमचे भाऊ 4थीलाच होते, तरी ते अख्खा नवनाथ ग्रंथ वाचायचे, अर्थ सांगायचे आणि तो साक्षात्कार होत गेला. त्याच्यातून त्याची माहिती चांगली मिळाली आणि त्याच्यातून मिळणारी ऊर्जा आहे आध्यात्मिक, हे चांगलं ज्ञान व्हायला लागले त्याच्यातून. आणि मग आमचे बंधू मला शिकवायचे, हे भक्ती अशी असते, हे असं असतं, हे शिकवायचे मला ते लहानपणी असताना. मग काही काळ गेल्यानंतर मग थोडं समजायला लागल्याच्या पुढं मी स्वतःहून या गोष्टी करायला लागल्या. याच्यामध्ये खरं ह्याच्यामध्ये यायला आमच्या बंधूंचा हात आहे. काय तर त्यांनी मला हा मार्ग सुरुवातीला दिला. बऱ्याच ठिकाणी मी पाहतो की नवनाथांच्या मंदिरामध्ये आपण गेलो किंवा त्या ठिकाणी गेलो तर स्त्रियांना प्रवेश नाहीये, तर मग हे असं का? तुम्ही छान प्रश्न विचारला की मंदिरामध्ये नवनाथांच्या मध्ये नवनाथ ग्रंथ वाचत नाही किंवा त्यांना त्या मंदिरामध्ये जाऊन प्रवेश नाही, हे लोकांचीच हे अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे. श्री नारी शक्तीचं रूप आहे, हे लोकांना कळलं नाही. तिच्याशिवाय तो उत्पत्ती नाही. बरोबर आहे का नाही? तिच्यामुळे तर सगळं सृष्टीची निर्मिती झाली. ती जन्म सगळं केलेलं आहे. बरोबर आहे. तर जे लोक ह्याला अपवाद आहेत ते खरंच मूर्ख आहेत, किंवा त्यांनी म्हणू नये किंवा स्त्रियांनी ते करू नये, हे करू नये. स्त्रियांनी चार दिवसाचा पिरियड पाळला तर त्यांना पूर्ण भक्ती करण्याचा अधिकार आहे. बस त्याच्यामध्ये काय, फक्त माणूस फक्त स्वतःकडेच अज्ञानातच पाहतो, हे असं करायचं नाही. ती परंपरा जी रूढ आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी लावून घेतलेले रूढ आहे, तीच पुढे चालली. ते कुठेतरी मोडलं पाहिजे ना. अज्ञानी चुकीची पद्धत आहे. जो गोष्टीला आडवा जातो ना, तो खरंच मूर्ख आहे. का तर ती जगत जननी आहे. शिव आणि पार्वती एक नाही का दाखवले? मग शिव पार्वती एक नाही का दाखवले? मग का नाही मग ते शिवाने तिला बाजूला केली शक्तीला? असे आहे ना. का तर त्यांच्यामुळेच तर आपला जन्म आहे, त्यांच्यामुळेच आपली उत्पत्ती आहे, सगळं चाललेलं आहे सृष्टी. अध्यात्मामध्ये अशा काही गोष्टी आहेत का ज्या सर्वसामान्य लोकांना माहित नाही, ज्याला त्याचा गंधच नाही, ते सांगून असे समजतील का? किंवा त्यातले काही अद्भुत असे अनुभव जे तुम्ही सांगताल की हे अध्यात्म अनुभव तुम्हाला तुमच्या स्वभक्तीनेच येणार आहे. तो काय असं ठरवून होणार नाही. आता तुमच्या एखादा प्रसंग आला बाबा, तर तिथं तुम्हाला सांगितलं ना मागाशी मी, की तुमची भक्ती, तुम्ही केलेले तप ते तुम्हाला तिथं कामाला येणार आहे. का तर ते उभं राहतच. फक्त आपण म्हणायचं ना ह्याच टायमाला मला झालं पाहिजे, तुम्हाला वेळेला धावणार. मग बघायचं भक्तीचा काय आनंद आहे. मग तिथं त्याला कळतं. हळूहळू तसं तो भक्ती मार्गात शिरत जातो. मग खरंच परमेश्वर आहे म्हणतो, खरंच देवाची शक्ती आहे, हे त्याला तिथं अनुभूती येत असते. वेळेला आहे तो लगेच तुम्ही आता भक्ती केली आणि मला लगेच येऊ दे, तसं कधीच होत नाही. ती वेळच त्याला ती सांगते मी आहे. तिथं त्याला साक्षात्कार होतो त्या तत्वाचा, त्या भक्तीचा. असं याच्यामुळे त्याच्यामुळे भक्ती नेहमी केली पाहिजे. रोजची 24 तासातून आपण 20 मिनिटं, अर्धा तास, एक तास, जेवढे आपले केप आहेत तो नामस्मरण केलं काय. फक्त जे नाही ते उद्योग करायचे त्याला सवय असते, पण गडीवर नाम घेतलं तर काय होतं ते, हे का नाही? बरोबर आहे का नाही? फक्त तेच त्याला ती वेळ त्याला पुढे तारणारी असते भविष्यामध्ये. याची अनुभूती प्रत्येक भक्ताने घ्यावी आणि येतेच, प्रत्येक भक्ताला येतेच. का तर तेच त्याची वेळ पुढे ते अमृतमय त्याला पुढं तारत असत. असे भक्ती वाया जात नाही, सत्य. तुम्हाला ती संरक्षण देणार, तुमची सुख शांती देणार, तुमच्या आलेले संकट दूर करणार. कोणती परिस्थिती असू दे, फक्त भिवू नका. त्या परमेश्वरावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून जगला, तुम्हाला काहीच होणार नाही. फक्त भास असतो. आता कसं एखाद्याला भीती घालतो आपण, असं ती भीती फक्त त्या जीवाला येते.
पण त्याने फक्त अंतःकरणात त्याला साठवलंय ना तुम्ही, काय द्यायचंय त्याला? हे निर्भय राहतो, भक्त निर्भय असतो, ते खरं भक्ताचं लक्षण. येऊ दे किती प्रसंग, ती त्याला तारते भक्ती. त्याच्यामुळे त्याच्या अनुभव असे वाढत जातात, त्याच्यामुळे तो दृढ होत जातो भक्ती मार्गामध्ये. हा त्याच्यातला भक्तीचा मोठा हेतू आहे. फक्त साधक आणि ते, आणि हे चमत्कार या गोष्टी काय नाही, हे सगळं अंधश्रद्धा आहेत त्या. फक्त जे तो परमेश्वर करेल तो तुमचा चमत्कार. शरीर बनवले, सृष्टी बनवली, सगळं सगळं बनवले. आता बघा आपण जगात किती लोक, कोट्यवधी लोक आहेत, मोजता पण येणार नाही इतके लोक आहेत. पण मला सांगा तुम्ही, प्रत्येकाचे चेहरे वेगळे, एकसारखा माणूस आहे? वाणीत फरक, त्याचा आधारच वेगळा आहे, आधार कार्डच वेगळे प्रत्येकाचं. प्रत्येक माणूस वेगळा जॉब आहे का नाही? वाणी वेगळी, पाणी चारा वेगळा, असं एकसारखं कोण आहे का? आवळा जावळा असलं तरी त्यात फरक केलेला आहे का नाही? मग ही त्याची किती मोठी कला, काय सृष्टीत काय चमत्कार पाहिजे. आता आपण बोलतो याला काय वायर आहे का? काय विज्ञान पाहिजे अजून तुम्हाला? त्याचं किती चमत्कार पाहिजे. आज एवढं मोठं विश्व ब्रह्मांड बनवलं त्याने, त्याला काय अंत आहे का? मग कुठं तुमची जादू टोना करणे, कुठं? तुम्ही आता जादूटोणा बोलले, जादूटोणावर मला एक प्रश्न विचारायचा आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक. मग आता अंधश्रद्धा कशाला म्हटलंय? अंधारात एखादी रस्सी पडली, काय त्याला आपण साप म्हणतो, तिथं काहीतरी पडलंय बरं का. ज्या टायमाला तुम्ही शाश्वत पाहता, अरे इतर रस्सी आहे, ह्याला आपण साप म्हणत होतो. मग त्याच्यातला भ्रम दूर झाला तर ते ज्ञान. ते जोपर्यंत त्याच्याविषयी अज्ञान आहे, तुमच्या अंधश्रद्धाच राहणार. ती अज्ञान निघणं गरजेचं आहे. मुळात नसतंच ते, फक्त भाषा असतो. अध्यात्म आणि तंत्र मंत्र, हा, तर मग ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत की ह्यात फरक आहे? तंत्र आणि मंत्र म्हणजे काय? आपण काय करतो, आता एखादं मशीन बनवलंय आपण, काय ते बनवायला लागणारे जे काय टेक्निक आहे त्याला तंत्र म्हणले. काहीतरी त्याचा फॉर्म्युला असतो ना, तर फॉर्म्युलेशन तंत्र तयार होत नाही. यंत्र आणि ते तंत्र. मंत्र माणसाचं जीवन चालवतं. आता आपण मंत्र एखादा म्हटलो, ओम नमः शिवाय, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः, किंवा ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, असे अनेक मंत्र आहेत. आपण ज्या टायमाला मंत्रोच्चार करतो त्या टायमाला आपल्या मुखातून जी ऊर्जा निर्माण होती ती हवेमध्ये तयार होते, त्याचे वलय तयार होतात. आपण काय करतो, या सृष्टीत काय आहे का? पोकळ आहे सगळा, ह्याच्यामध्ये ती आभा तयार होती. मग त्याच्यात ती तुमची दिव्य शक्ती तयार होत असते. मग आपण आता मंत्र म्हटलं, बाबा मी अमक्या अमक्या गोष्टीसाठी एक मंत्र जप करतोय, मी बाबा देवाचं नाम घेतोय, मग ती आभा तुमच्या होती, ती ऊर्जा तयार होती तुमची. आलं का लक्षामध्ये? आता एखादा करंट तयार होतो आर्थिक, आणि करंट शिवाय लाईट लागते का? नाही लागत. तसं आपलं मंत्र हे तुमची ती लाईट तयार करते, भक्तीची. आलं का लक्षामध्ये? असं त्याच्यामुळं मंत्र हा जप हे एकच जप करा, तो मंत्रच आहे तुमचा. नामस्मरण करा, तुमच्या मनामध्ये दिव्य ऊर्जा तयार होईल, दिव्य शक्ती तयार होईल. बस, त्याला काय पाहिजे अजून? सुखी जीवन जगण्यासाठी काय लागतं? सुखी जीवनाचा तर हा मोठा मार्ग आहे. अध्यात्म करा, भक्ती करा, नामस्मरण करा, झालं. काय लागतं त्या जीवाला? फक्त दुष्ट कर्म करू नये. ह्यातला तुम्हाला भक्तीचा तुमचा 35 वर्षाचा काळ, त्यात असा कोणता कठीण प्रसंग होता जो तुम्हाला पार करताना तेवढं? तसे प्रसंग प्रत्येक भक्ताला येतातच. आज संतांना तो त्रास सहन करावाच लागतो. ज्ञानेश्वरांना झाला, सगळ्या संतांना झाला त्रास. हा सगळा भक्ती असं आहे की 16 वर्षी पोळी, ही सहजासहजी प्राप्त होणारी नाही. सोपं बी तितकं आहे ना, अवघड बी तितकंच आहे. पण आपले हे जे चालतं, ही भक्ती चालते आपल्या निष्काम मनाने चालत असते. सकामतेने जर भक्ती केली तर ती पावत नाही, निष्कामतेनेच तिचं प्राप्ती होती. ते 16 वर्षी पोळी खाऊ शकतो. म्हणजे ज्या मनात कुठली इच्छा नाही, कुठलं हे करायचं नाही, फक्त परमेश्वर आणि की परमेश्वर, तरच ते तुम्हाला त्याचा आनंद, त्याची भक्ती तुम्हाला मिळत असते. असा याच्यामध्ये भक्तीचा प्रकार आहे. लोक काय करतात, भक्ती पाहिजे, भक्ती करतात, मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, हे असे अनेक इच्छा असतात त्याच्यामध्ये. पण खऱ्या अर्थानं भक्तीत टिकणारा जो भक्त आहे तो निष्काम भक्तच टिकतो, की ज्याच्या मनात कुठली नाही, फक्त ईश्वराचा भाव, तोच अध्यात्मामध्ये टिकून राहू शकतो. अन्य भक्त करतात सोडून देतात, करतात सोडून देतात, म्हणजे धरसोड चालू असते त्यांची. हा भक्तीचा हा प्रकार आहे. सातत्य कवा टिकल? तुमचे निष्काम मन असेल भक्तीत, तरच तुमचं सातत्य टिकतं. सुख आलं तरी करायची, दुःख आलं तरी पण करायची. निर्मळ मन हेच तुमच्या भक्तीचा पहिला पाय आहे. आलं का लक्षात?
अजय कंटिन्यू करा असंच. नंतर माझे मी येणार, ते नंतर पण येईल कारण की ते कंटिन्यू फ्लो मध्ये बोलतो. प्रश्न विचारला तर माझे बोलत राहा. पहिले प्रश्न घेऊन जा. नंतर मी माझे. मी यांना यांच्या पहिले कंटिन्यू करतो असं. आता ह्याच्यामध्ये मग नवनाथांची साधना म्हणजे नेमकं काय असतं? नवनाथांची साधना म्हणजे कसे माहितीये का, याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. योग साधना आहे, बरेच म्हणजे असे योग आहेत, असे ध्यान योग आहेत. तुम्ही कोणत्या मार्गाने जा, भक्ती योग आहे, असे अनेक नवविधा भक्ती आहेत सगळे याच्यामध्ये. तर नाथ आजकाल कसं झालंय माहितीये का, हे नवनाथांची भक्ती अनादी कालापासून, ह्यांचा जन्म अयोनी संभव झालेला आहे, म्हणजे ते मातेच्या उदरातून झालेला नाही. पण आपले जे मूळ गुरु आहेत हे नवनाथ आहेत. आलं का लक्षामध्ये? आज त्यांनी अवतार घेतले याच्यामध्ये सृष्टीवरती, आणि हे सगळं त्यांनी धर्म चालवला. नाही तर आपल्याला भक्ती कळालीच नसते, आधी ज्ञान कळालं नसतं, योग कळालं नसतं, परमेश्वर कळाला नसतं आपल्याला. त्याच्यामुळं मूळ गुरु आपले नवनाथ आहेत. आलं का लक्षामध्ये? तर नवनाथांचा मूळ पाया. नंतर बाकीचे धर्म संप्रदाय सगळे झाले. आता ते नवनाथांचं नाव खाली झालं, त्यांचे संप्रदाय पुढे झाले. पण ते नाव कुठं घेतात का आता नवनाथांचं? नाही घेत. पण मूळ गुरु कोण आहेत आपले? प्रत्येक संप्रदायाचा मूळ गुरु कोण आहेत? तर नवनाथ आहेत. नाथ सर्व संप्रदायाचे गुरु आहेत. हे फक्त संप्रदायाला समजलं पाहिजे. संप्रदाय म्हणजे काय? संप्रदाय म्हणजे भक्तीचाच मार्ग आहे तो. संप्रदाय म्हणजे कोणी स्थापन केलं, त्याने आपली भक्ती चालवायची. आता आपण मठ स्थापन केला, हा संप्रदाय आहे. कोणता संप्रदाय चालवतो? नाथ संप्रदाय. तर ह्या नाथ संप्रदायामध्ये जे काय आहे ते आपण भक्तांच्या पर्यंत ते ज्ञान पोचवायचं, त्यांना चांगला मार्ग द्यायचा, चांगलं शिकवायचं, चांगलं ज्ञान द्यायचं, हे माझं कार्य. जसं आपण म्हणतो वारकरी संप्रदाय असतो, एक ब्रह्म संप्रदाय, तसं तुमचा नाथ संप्रदाय. संप्रदायामध्ये ना फरक नंतर झाले. आता मूळ पाया वारकरी संप्रदाय नवनाथांचाच आहे. आता म्हणे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तायाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षवाला घैनी प्रती, घैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवसार चोजले. म्हणजे ज्ञानदेवापर्यंत नाथांची परंपरा आली आदिनाथापासून, तिथून पुढे वारकरी संप्रदाय लागला. म्हणजे असे संप्रदायाला पाया पडत गेले. आलं का लक्षामध्ये? हे लक्षात आलं पाहिजे लोकांच्या की आपले मूळ गुरु नवनाथ आहेत. बस. ह्याच्यामध्ये नवनाथांची साधना करण्यासाठी काही म्हणजे समाजामध्ये असं काही की कुणीही करू शकतं वेगळे असं काही? नाही, असं काही नाही. सर्व मानवाचा तो हक्क आहे. स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, भक्तीचा हक्क सर्वांना आहे. भक्तीचा हक्क सर्वांना आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत भक्ती करू शकतात. तसं कसं ओळखायचं की मला ह्यांचीच म्हणजे मला नाथांचीच सेवा करायची किंवा मला भक्ती करायची? ते कसं असतं, ते श्रद्धेचा भाग आला तो. कुणाला कोणता बी देव आवडतो, कुणाला गणपती आवडल, कुणाला देवी आवडल, अनेक देवदेवता आहेत. पण हे सगळं मूळ तिथंच आहे, त्याच्यापासूनच सगळं तयार झालेलं आहे. फक्त ते भक्ती आपल्याला कळली पाहिजे. शेवटी कसं असतं, पाऊस पडतो, नदी नाल्यातून ते पाणी शेवटी कुठं जातं? समुद्राला जाऊन मिळतं. समुद्राला गेलं त्याच्या पलीकडे काहीच नाही, कुठं जाणार ते पाणी? तसंच तुम्ही कोणत्याही देवदेवची भक्ती केली, कोणत्याही ह्याची भक्ती केली, तरी त्या परमात्म्यापर्यंतच जाणार आहे. सर्वांचा एकच परमात्मा आहे. हे देवदेवता नंतर आहेत, हे सगळे त्याचीच शक्ती आहे. त्या फक्त ते अवतार आहेत. परमात्मा एकच आहे, दोन नाही. हे फक्त साधकाने लक्षात ठेवलं पाहिजे की परमात्म्याचं आहे, ही शक्ती एकच आहे आणि तो पण एकच आहे. फक्त डिवाइड केलं. परमात्मा म्हणजे शिव भगवान, की ज्याला आकार नाही, उकार नाही, काही नाही, त्याला कुठलं त्याला आधी नाही, मध्य नाही, अंत नाही, असं तो निर्गुण निराकार परमेश्वर परमात्मा. हे लोकांना कळलं पाहिजे की मूळ त्याचा जन्म नाही, त्याला मध्य नाही आणि त्याचा अंत बी नाही, असा अमर आहे तो. आलं का लक्षामध्ये? की मूळ की त्याला जन्मच नाही, म्हणजे कोण त्याचं मूळ शोधणार आहे? मग असा परमेश्वर एकच आहे, दोन नाही. त्याच्या फक्त शक्ती आहेत. हा देव, ते देव, अमक तमक असं माणूस म्हणतो, पण शेवटी शक्ती एकच आहे. आलं का लक्षामध्ये? तर माणसाने अध्यात्मामध्ये एकच परमात्मा आहे आणि तो आपला पिता आहे. हे धरून चाललं तर तो सुखी राहतो. की आपला पिता कोण आहे? मानवाचा जीवाचा पिता कोण आहे? आपण जीवन, तो शिव एकच आहे, बाकी काय. तसं एखादा जीव शरीर सोडून गेला, शेवटी त्याचं अस्तित्व कुठं जातं? शरीर ही माया आहे सगळी. आज दिसतं उद्या नाही दिसणार, सगळी माया आहे. मग राहतं काय शाश्वत?
हे शाश्वतपणा हा फक्त भक्ताला कळायला पाहिजे. मग त्याला आत्मज्ञान म्हटलंय. मग त्या आत्म्याचं ज्ञान त्याला होतं. शरीर नसून मी एक आत्मा आहे, हे ज्या भक्ताला जाणीव होईल तो अध्यात्मामध्ये सुंदररित्या भक्ती करू शकतो. भक्ती केल्याने आत्मज्ञान ज्ञान होतं की साधना केल्यानंतर आत्मज्ञान? भक्ती मात्र सुरुवातीला भक्ती करावीच लागेल. भक्तीशिवाय तुम्हाला ज्ञान होणारच नाही. त्याचं नाम घेतल्याशिवाय तुम्हाला ज्ञान होणार नाही. असे नामस्मरण तुम्ही फक्त रोज 10 मिनिटं 20 मिनिटं जेवढी तुमची क्षमता आहे तेवढं तुम्ही नामस्मरण करू शकता. पण केलं पाहिजे, हा तो जीवाचा अधिकार आहे. नाही केलं तर तुम्हाला नुसतं धरतीला भार येतो जीव. का तर त्याने दिलेलं आहे आपल्याला, त्याने दिलेलं शरीर आहे, त्याने दिलेली जी माया आहे आपल्याला, तो मालक आहे, आपण मालक नाही. आपल्या इच्छेने काय घडतं? काहीच घडत नाही. आपण म्हणलो का हवा येऊ दे, पान हलू दे, अमक होऊ दे, ताण नको लागू दे, भूक नको लागू दे. आपलं काय, आपलं शरीर परावलंबी आहे. आपल्या इच्छेने काही चालत नाही. आलं का? चालतं का? तुम्ही म्हणा असं असं होतं का? नाही. शेवटी तो त्याने ठरवलं तरच तुमचं ते घडणार, नाही होऊ शकत नाही. आजकाल महाराज आपण पाहतो की समाजामध्ये ज्या वाईट घटना घडतात, जसं की काही लोक अध्यात्माच्या नावाखाली बरेचसे कर्मकांड करतात किंवा बंदुगिरी करतात. मग या गोष्टीला पाहून अध्यात्माला कुठेतरी ठेस पोचली किंवा त्या गोष्टीविषयी चुकीचं मते पसंत जाती किंवा ह्या गोष्टी तुम्ही काय सांगता? काय होतं की माणूस अज्ञानातच असतो. तो कुठेतरी लालसेच्या भावनेने तो त्या कर्मकांड करीत असतो. त्याच्या मनामध्ये भक्तीच नसते. मुळामध्ये भक्ती जर ज्याच्या मनात येत असली कर्म करणारच नाही. का तर त्याला ज्ञान नसतं. कुठेतरी तो लालच दुनियाला फसवणं ह्या गोष्टीच्या मागे धावूनच त्याचा नाश होत असतो. त्याला कुठेतरी ते संपत. का तर ते अज्ञानच असतं. अज्ञानाला अंत आहे, ज्ञानाला अंत नाही. हे लक्षात ठेवा पाहिजे. ज्ञान भक्ती काय शाश्वत आहे आणि शेवटपर्यंत टिकणार आहे. तसं अज्ञान हे नाश पावणार आहे. ते अज्ञानातच असतात. शेवटी त्याचा नाश होतो त्याच्यामुळं ती अंधश्रद्धा आली. त्याच्या कधी नादी लागायचं नाही. साधकाने आपलं शाश्वत आहे, जे टिकणार आहे त्याच्याच नादी लागावं. का तर परमेश्वराचं नामस्मरण शाश्वत आहे, ते टिकणार आहे, ते टिकणार नाही. लक्षात घ्या. लोकांना अध्यात्म आणि भक्तीकडे जास्त त्रास आहे, पण काही वाईट गोष्टींमुळे वाईट कृत्यांमुळे लवकर जीवनामध्ये फळ भेटतं याकडे खूप लोक कळले. नाही ते चुकीचं नाही. वाईट गोष्टीची फळे वाईटच असतात. ते माणसाचा भ्रम येतो की वाईट केल्यामुळे माझं ते क्षणभर असतं. पाण्यावरचं बुडबुड होते, पाण्यात दिसतं पण लई फुटतो. तसंच तो प्रकार आहे. त्यात काय नसतं, तथ्य नाही त्याच्या, फक्त तो भास आहे. जसं आपण माशाला पकडाय करता आपण काहीतरी आमिष दाखवतो. लक्षात घ्या, माशाला ह्याचा अवधान पक्क हे शाश्वत आहे की माशाला पकडाय करता आपण आमिष दाखवतो. ते त्याला वाटतं खायला आलंय आपल्याला, पण टाकणाऱ्याने गळ टाकलेला आहे, त्याला माहित नसतं. तो खायला जातो तो अडकतो त्याला. मग हा प्रकार आहे ना अज्ञानाचा, की त्याला दिसतं तसं नसतं. ते अज्ञान, तो फसतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे साधकाने गुरुच्या मार्गदर्शनाखालीच भक्ती केली पाहिजे. गुरु सांगतात की त्याला ज्ञान काय असतं ना अज्ञान काय असतं. का तर ज्याला ज्ञानच घ्यायचं नाही त्या अज्ञानाकडे जातो, आयुष्याला भुलतो आणि नाश होतो त्याला. ही झाली अंधश्रद्धा. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये गुरु असावा. गुरुच त्याला तारतात, देवाकडे नेतात, चांगल्या गोष्टीकडे नेतात. त्याच्यामुळे गुरु भक्ती ईश्वर भक्ती त्या साधकाकडे पाहिजेच. तरच तो अशा गोष्टी अडकत नाही आयुष्यामध्ये. जसं मासा गळायला लागतो त्याचा नाश होतो, तसा त्या भक्ताचा नाश होत नाही. तो सुरक्षित राहतो. पळू नाही. छान छान प्रसन्न छान बोलला. मोहमायाच्या मागे धावू नाही. मोहमायाच त्याला अडचणीत आणते. काय आमच्या प्रेक्षकांना तुम्ही किंवा आजच्या जनतेला तुम्ही काय सांगाल की जर अध्यात्म असेल तर आत्माकडे वळण्याचं कारण आणि सुखी जीवनाचं मंत्र काय असेल? आपलं सत्य जाणून घेतलं का आयुष्याचं, मी कोण आहे बाबा हे त्याला कळलं. मी कोण आहे, मी का आत्मा आहे, शरीर नसून मी का आत्मा आहे. हा त्याला पहिला अनुभव आला पाहिजे की मी आत्मकर्म करतोय. आत्मकर्म करून त्यांनी गुरुभक्ती करावी, ईश्वर भक्ती करावी, यज्ञ कर्म करावे. या यज्ञामधूनच त्याला त्याची कर्म जाळली जातात. हवन करावं, नामस्मरण करावं आपले, आणि नेहमी चांगले विचार ठेवावे. चांगले विचार हे त्याला त्याच्या आयुष्याचे घडवणूक करतात. नेहमी सद्विचार म्हणतो आपण त्याला, की त्याने दुष्ट विचार करता आला की त्याची प्रकृती तशीच होणार. माणूस हा विचारावर त्याचं बरंच आयुष्य अवलंबून आहे. चांगले विचार नेहमी चांगलेच असतात. माणूस जसा विचार करतो तसाच तो बनतो. हा त्याच्या जीवनाचा पहिला सायन्स त्याचं ते पहिलं. का तर ज्याला काही
हे विज्ञान हेच मोठं विज्ञान आहे की त्याचं विचारावर त्याचं आयुष्य अवलंबून असतं. चांगला विचार जर केला तर त्याचं आयुष्य खूप चांगलं घडणार आणि दुष्ट विचार केला की त्याला फळं बी तशीच मिळणार. मग साधकाने एकच करावं, नेहमी गुरुच्या मार्गदर्शनाखाली चांगलं ज्ञान घ्यावं, चांगलं आचरण ठेवावं, सद्भावनेने राहावं, जगाची जेवढी सेवा करता येईल आपल्याला आपल्यापर्यंत चांगली सेवा करावी, दीनदुबळ्यांची, गोरगरिबांची नेहमी दुसऱ्याला मदत करत राहावी. हा, त्याने काय देऊ नाही देऊ तो विषय वेगळा आहे, पण आपली जी कर्म आहेत ती नेहमी चांगलीच ठेवायची. आपल्यावर किती संकट येऊ दे, किती दुःख येऊ दे, त्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा. ती परमेश्वराची भक्ती तुम्हाला संकटातून तारणारी, चांगल्या विचाराकडे नेणारी आहे. आणि जरी तुमच्यावर काय आला अनिष्ट तरी तो धावणार आहे. तुम्ही काळजी करू नका. हे माझे शब्द ध्यानात ठेवा की तुम्ही भिवू नका. आता माझं कसं होईल, माझं काय होणार आहे, ह्या गोष्टी तुम्ही स्वतः घेऊच नका. का तर त्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमचं जीवनक्रम चालू ठेवा. अडचण येणार नाही, तुम्ही चांगल्या गतीला जाता, तुमचं आयुष्य चांगलं घडल. त्याच्या पलीकडे काय दुसरं माणसाला काय लागतं? बघा, पैसा शाश्वत नाही, कोणती गोष्ट शाश्वत नाही, फक्त भक्ती शाश्वत आहे. पैसा ही काळाची गरज आहे, माणूस त्याच्या मागे धावतो, पण त्या पैशाचा सदुपयोग ज्या भक्तांनी केला त्याला त्या पैशात सुख मिळतं, ज्याने दुरुपयोग केला त्याचा नाश होतो. का तर त्याची लक्ष्मी निघून जाते. सत्कर्माने तुमच्याकडे लक्ष्मी टिकणार आहे. त्याच्यामुळे चांगली कर्म करा. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर सत्कर्म करा. तुम्ही 100% चांगल्या गतीला जातात. तुम्ही आयुष्यात कधी दरिद्री होऊ शकत नाही, कधी दुःख होऊ शकत नाही. आलं तरी ते निघून जाणार आहे. येणार तुमचा प्रसंग येणार, पण घालवणारा तो परमेश्वर आहे, विश्वास ठेवा. काही क्षणामध्ये तुम्ही सुटता त्यातून. तशी तुमची भक्ती वाढेल, तुम्हाला तसा आनंद भेटत जाईल. याच्या भक्तीचं लक्षण आहे. बाकी काय याच्यामध्ये दुसरं काय नाही. फक्त त्याच्यामध्ये तो रुजला पाहिजे, मुरला पाहिजे, त्याला कळलं पाहिजे की आपण सत्कर्म हेच आपलं आहे, तेच केलं पाहिजे साधकाने. त्या जीवनातला त्याने साधकाचा आनंद हे साधकाने लक्षात घेतलं पाहिजे. महाराज, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला आणि आमच्याशी अध्यात्माबद्दल सखोल चर्चा केली, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. ओम नमो आदेश, सतनमो आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन, सब दुःख भंजन. ओम नमः शिवाय.